बाजूचा मंडप काढला, इथून पुढचं आंदोलन इथून तुमचं कसं राहणार आहे? आणि मंडप यासाठी काढला होता की तिथं सभा मंडप करायचं त्याच्यासाठी. पण आंदोलन स्थगित केलं होतं आपण त्याची सरकारचा, मुख्यमंत्र्याचा मान राखून, जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांचा, जालन्याच्या मान राखून, काही आमदार पण आले होते सरकारच्या वतीनं, दहसी आणखीन बरेच जण, त्यांचा सगळ्यांचा मान राखून ते उपोषण आपण स्थगित केलं होतं. आणि म्हणलं आता काय करा, सरकार मागण्या मान्य करणारच आहे. शिंदे समिती गठीत केलीच नाही, कारण आता 8-10 दिवस उलटून गेलेत या विषयाला, 8-10 दिवस झाले. तर तरी पण शिंदे समिती नाही, गॅझेट नाही, केसेसचा काही संदर्भ दिसत नाही. म्हणजे जे ठरलं होतं त्यानुसार काहीच बलिदान केलेल्या कुटुंबाचा विषय घेतला नाही, राज्यातल्या केसेसचा विषय घेतला. तर मग ते मंडप आम्ही काढला होता की सभा मंडप होऊ द्या, काम होईल ते म्हणून. पण ते सरकारचा अंदाज दिसत नाही आहे तसं, म्हणून पुन्हा उभारणीचं काम आम्ही मंडपच्या सुरू केलं. आता आम्ही उद्या त्याला आपण प्रेस ठेवली, प्रेसमध्ये जाहीर करू आता पुढची भूमिका काय ती. कारण बरेचसे अंबडचे, जालन्याचे काही अधिकारीसुद्धा उतावळे झालेत वाटतं. बहुतेक नाव कमावण्याच्या नादात गोरगरीब मराठ्यांच्या आंदोलकांच्या पोरावर अन्याय करायची सुद्धा त्यांची तयारी दिसते बहुतेक. कारण जातीवाद खूप फोफावलेला आहे सध्या, पण काही नाव कमावण्यासाठी खूप आतुर झालेले असतात, गरिबांचे लेकरं चेंगरू. त्यामुळे त्यांची मस्ती मला उतरावं लागलं. आता यापुढे तुम्ही छत्रपती भवनात बसणार आहात की राज्यात दौरा करणार आहात? ते कंटिन्यू चालूच आहे सगळं राज्यभर, सगळीकडेच. इथून पण अंतरवालीतून पण सुरूच आहे. मी आता अंतरवालीतच आहे, आजही आणि हमेशाच आहे. छत्रपती भवनातून मी चालणार आहे आणि राज्यभर पण. परंतु सगळ्यात जास्त 22 फेब्रुवारीपासून ते 22 मार्चपर्यंत मी गाव टू गाव जोडतो आहे. यंत्रणा आपली पक्की असली पाहिजे कधी पण. कारण काय होतं आहे, काही गोष्टी मला नाही माहीत, म्हणजे हे आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीरपणाने सांगतो. गावखेड्यात जर एखादी गोष्ट झाली राज्यभरात, पश्चिम महाराष्ट्रात काय झाली, कोकणात काय झाली, खानदेश, विदर्भात काय झाली, मराठवाड्यात, आम्हाला नाही माहीत होत डायरेक्ट. मग गोरगरिबाच्या आलेल्या अडचणी कशा सोडवायच्या, तर ते डायरेक्ट छत्रपती भवनाशी कनेक्ट करायच्यात आम्हाला. म्हणजे आमची भूमिका थेट गावात, गल्लीत माहीत झाली पाहिजे. आणि गल्लीत घडलेल्या अडीअडचणी ह्या डायरेक्ट आता आम्हाला माहीत झाल्या पाहिजे. याच्यासाठी 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत कधीही वेळ मिळू द्या तुम्हाला. आता 1 महिन्याच्या आत तुम्हाला वेळ नसला, कधी वेळ मिळू द्या, त्या दिवशी तुम्ही छत्रपती भवनला यायचं आहे किंवा अंतरवालीत यायचं. इथून आपण एकमेकाला जोडणार आहेत. आता आपल्या गावचे लोक या, हे माझे विनंती आहे राज्यातल्यांना की कुणी म्हणू नका मग पुढं आमच्या गावचा प्रश्न सुटला नाही बाबा, आम्हाला अडचण आली. कारण तुम्ही आले तर माहीत होणार, कारण सगळ्यात माझी ओळखी नाहीत. त्याच्यामुळे मला आता समोरासमोर सगळ्याची ओळखी करून घ्यायच्या. एखाद्या दिवस काही बांधव फोन पण नाही उचलत, कारण ते तरी किती उचलणार, एका दिवसात 2-2, 4-4 हजार फोन येते. तुम्ही म्हटलं होतं की तुम्ही समोरची लढाई लढणार आहात. लढणारच आहे, समोरासमोरच चालू आहे. मी आता काय करतो तुम्ही नुसते बघत राहा. मला जे हलक्यात घेण्याचं काम केलं जातं, माझ्या समाजाला, मराठ्यांना सुद्धा हलक्यात घेण्याचं काम केलं जातं. ही सरकारची गोडचूक त्यांना एवढी भावणार आहे की तुम्ही फक्त पुढं बघत राहा. आता पुन्हा नव्या अंकाला सुरुवात झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.